गीतेमध्ये अर्जुनाने भगवंतांना विचारलं की हे सगळं तुम्ही सांगताय पण हे मन नाही लागत हो. म्हणजे तुम्ही सांगताय बरोबर आहे पण हे सगळं स्थिर नाही ना माझं. बघा जसं माकड शांत बसू शकते का? हे मन जे आहे हे माकड जसं शांत बसू शकत नाही तसं हे मन पण तसंच आहे. हे मन पण एवढं सोपं नाही आहे ना ते शांत बसणं. सोपं आहे का? नाही. तेव्हा आता इकडे प्रवचन सुरू आहे तर लगेच घरी गेलं असेल तिकडे काय की ते शांत बसू देत नाही. तर मग कसं हो तुम्ही सांगता हे बरोबर आहे पण याच्यासाठी जर स्थिर व्हावं लागेल. हे सगळं ज्ञान याच्यासोबत पुढे जाण्यासाठी स्थिरता महत्वाची आहे मनाची. मग हे कसं होईल? एवढं सोपं आहे काय? तर भगवंत हसले आणि म्हणाले हो सोपं आहे कठीण पण सोपंही आहे. म्हणजे जितकं तुम्ही समर्पणाने आणि भक्तीने जर गुरुचं ऐकाल तर हे सोपं आहे. आणि याच्यासाठी जीवनामध्ये गुरु लागतात. मग गुरु जीवनाला ते सोपं करून देतात. किती मोठं तत्वज्ञान असेल तर सोपं करून देतात. तर तेच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि आपल्या ज्ञानेश्वरीचा जो 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग याच्यामध्ये तेच सांगितलं आहे अर्जुनाला की योग म्हणजे काय, हे स्थिर कसं होईल ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आणि सोपंच करून सांगितलं. आणि त्याच्याही पलीकडे ते गुरु सोपं करून सांगतात. तर त्याच्यामध्ये योग मार्ग हा 6व्या अध्यायामध्ये पूर्ण सांगितलेला आहे. योग मार्गाला एक पंथराज म्हटलेला आहे. सगळ्या मार्गांचा राजा म्हणजे योग मार्ग. भक्ती मार्ग पण सोपा आहे. भक्ती मार्ग सोपा आहे, त्याला राजमार्ग म्हटलेला आहे. पण त्या भक्तीला याची जोड असल्याशिवाय ती मजबूती येत नाही. भक्तीमध्ये असं डळमळून जाऊ शकते. भक्ती आहे भावनेच्या आहारी जाऊ शकते आणि मग संकटाच्या काळामध्ये स्थिरता हरवून बसू शकते. तर त्याच्यासाठी मजबूती जीवनामध्ये आवश्यक आहे की नाही? बरोबर. संकट आले तर आपण मजबूत असलो पाहिजे की नाही? न घाबरता न डळमळता आपण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मजबूत असलो पाहिजे. तर याच्यासाठी हा योग मार्ग आहे आणि कोणी करू शकते. कोणी करू शकते हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग योगी म्हणजे काय बाबा? तर योगी म्हणजे तेच सांगितलं. योगी म्हणजे ते एकदम हिमालयात जाऊन बसले ते एकदम घरदार सोडून ते 12 वर्ष असं ते नाही. बरं, संसारात राहून सुद्धा आपण योगी असू शकतो हे त्यांनी सांगितलं अर्जुनाला. तर त्याच्यामधनं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 6व्या अध्यायाची 57वी ओवी आहे. हा मार्गू जय देखीजे तै तहान भूक विसरीजे रात्री दिवस नेनिजे वाटे ये. ही ओवी आहे. हा मार्ग कसा आहे आणि याने काय होतं ते सांगितलंय. मी नंतर सांगतो तुम्हाला सोपं करून कसं हे करता येते. आधी समजून घेऊ आपण. तर ते सांगतात हा मार्गू जय देखीजे तै तहान भूक विसरीजे रात्री दिवस नेनिजे वाटे ये. म्हणजे या शरीराच्या पलीकडे तो आनंद फक्त सच्चिदानंद तो आनंदामध्ये इतका डुबून जातो की मग सगळं विसरून. मग तुम्ही सगळे कामं करत असताना, घरचे कामं करत असताना, तुमची नोकरी करत असताना, तुमचा व्यवसाय करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतील. म्हणून ते की फक्त तिकडे जाऊन बसणे, एकांतात जाऊन बसणे, ज्याला कामधंदे नाहीत त्याच्यासाठीच हे योग आहे असंही म्हणतात ना लोक. हे काय आपलं काम आहे का? इकडे तर टाइम नाही, आपल्याला फुरसतच नाही. तर तेच ते म्हणतात की त्याच्यासाठीच तर ते करायचं आहे ना. मग वेळ नाहीये ना, फुरसतच नाहीये. खरंच म्हणतात ते वेळच नाहीये. कारण हा श्वास कधी संपल माहित आहे का? कधी संपणार माहित आहे का? उद्याचं पारायण आपण करू इथं हे माहित आहे का आपल्याला? नाहीये. पुढच्या वर्षीचं जाऊ द्या, पण उद्याच होईल की नाही हेच माहित नाही ना आपल्याला.
म्हणून वेळ स्वतःला द्यावा लागेल ना चांगलं करण्यासाठी. बाकी हे तर चालणारच आहे. हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला 84 लक्ष योनीनंतर. फक्त एवढ्यासाठी नाही आहे ना. सकाळी उठले, चहा केला, नाश्ता केला, स्वयंपाक केला, जेवले, झोपले, तेवढ्यासाठी नाही आहे हा. तर हे संसार आहे, जरूर आहे, संसार आहे, सगळं आहे. पण त्याच्यातून सुद्धा काहीतरी एक वेगळं करूनच आपल्याला जायचं, सार्थक करायचं. आणि त्याच्यासाठी हे मार्ग सांग. आणि याच्यात मग सगळे संकट येतील. मी सांगितलं तुम्हाला, संकट येतील, ते काही आपल्या हातात नाही आहे. तर मग याच्यामध्ये स्थिरता असली पाहिजे आपल्यामध्ये. आनंदी राहायचं ना सगळ्यांना. जीवन जगायचं आहे तर आनंदी राहूनच जगायचं आहे की नाही? हो नाही? किती लोकांना आनंदी राहायचं आहे? हा, असे हात बीत वर करत, टाळा वाजवायचं सगळ्यांना. मग आनंदी राहणं सोपं आहे का? सोपं आहे की कठीण आहे? कठीण. सोपं आहे की नाही? मग कोण धरून ठेवलं तुम्हाला? लगेच बातच तर वाया जाते मग, आहे की नाही? म्हणजे आनंद आहे, मनासारखं झालं की आनंद आहे की नाही? मनासारखं झालं की आनंद आहे. आणि मनाच्या विरुद्ध गेलं तर लगेच बिघडते की नाही? मग हे काही योगाचे लक्षण नाही आहेत ना. असं नाही झालं पाहिजे ना. मग सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या होतील का? होतील? नाही होणार ना. सगळ्या गोष्टी मनासारख्या नाही होणार. परिस्थिती नाही येणार, तुम्हाला माणसं मनासारखं नाही भेटणार. हे सगळं सगळं चालत राहणार आहे. सुख दुःख जीवनामध्ये येतील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण नेहमी करता असं मस्त असलो पाहिजे. हे जे लक्षणं आहेत ना, की ज्याच्या जीवनामध्ये संकट जरी आले तरी माहीत पडत नाही, असं त्याच्या चेहऱ्यावर माहीतच पडत नाही, त्याला योगी म्हणतात. दुसरं काय आहे? मग हे संसारात राहून होऊ शकते ना. नाही तर तुम्ही ना योग योग म्हणजे काय फारच कठीण. बापरे, योग म्हणजे फक्त आसन नाही. डोक्यातून काढून टाका. लोकांना समज योग म्हणजे काय, तर ते व्यायाम. योग म्हणजे आसन नाही आहे, तर योग कर्मसु कौशल्य म्हणजे तुमच्या कार्यामध्ये असलेली कुशलता म्हणजे योग. तुम्ही जे कर्म करता त्याच्यामध्ये जे कौशल्य, त्याला योग म्हटलेलं आहे. आणि कोणतंही कार्य कुशलतेने केलं तर मग त्याचे रिझल्ट पण बेहतर आहे. आणि कमी वेळामध्ये होते ना मग ते कार्य. नाही तर मग काय की एक काम करायचं तर त्याला पूर्ण दिवस जाते. का जाते? कारण कौशल्य नाही आहे ना, दिशा नाही आहे, वेळ चुकली तरी सगळं व्यर्थ जाते. मग सगळं व्यर्थ जाते. आणि ती फक्त मेहनत 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 होते. आणि मग त्याचा ताण, पुन्हा पुन्हा ताण येते, पुन्हा पुन्हा जीवन दुःखी जाते, परेशान. आणि मग असं झालं की चिडचिडपणा वाढते की नाही? असं झालं की मग चिडचिडपणा वाढते. करून जेव्हा होत नाही, मनासारखं होत नाही, तेव्हा मग चिडचिडपणा, मग राग येते. आणि मग त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागतात. आणि मग नुकसान होते. म्हणजे आपणही दुःखी आणि आपल्या परिवारातले लोकही दुःखी. कोणामुळे? फक्त एका व्यक्तीमुळे. अशी स्थिती आहे. आणि म्हणून याचा सगळ्यातला केंद्रबिंदू जो आहे तो काय आहे? मन. काय? मन. आणि मग मनाला कसं स्थिर करता येईल? तर असं म्हटलं नव्हते का की समजा हे विचार आलेच नाही पाहिजे, हे आलेच नाही पाहिजे, हे आलेच नाही पाहिजे. तर विचार थांबतात का? समजा रात्री झोपताना तुमच्या डोक्यात आणि विचार येतात, कोणते? चांगले येतात का? नाही. कोणीतरी मला असं बोललं होतं, कोणीतरी, ते जे विरुद्ध असतात तेच येतात की नाही डोक्यात. आणि मग काय होते? झोप लागते का? नाही. उडाली की नाही झोप. मग आपल्याला काय वाटतं की हे विचार आले पाहिजेत असं वाटतं का? आले पाहिजेत असं वाटतं का? नाही. मग काय वाटतं की हे आले नाही पाहिजे, आले नाही पाहिजे. मग हे जेव्हा आपण आले नाही पाहिजे असं करतो, तर ते विचार थांबतात का? नाही थांबत. कारण त्याला विरोध करतो ना आपण. म्हणून हे सांगतात की यानं हे होत नाही, याच्यामुळे हे होत नाही. तर याचा सोपा मार्ग म्हणजे योग आहे की जे मन कसं तुमच्या ताब्यात येईल. आणि एकदा ते ताब्यात आलं की मग तुम्ही जिंकले.